इचलकरंजी शहरात मेफेंटरमाइन सल्फेट या नशाकारक इंजेक्शनचा अवैध साठा बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या समर्थ दत्तात्रय चौगुले याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी केलेला युक्तिवाद आणि उच्च न्यायालयाचे दाखले ग्राह्य धरून न्यायालयाने हा निर्णय दिला. 27 जानेवारी 2024 रोजी गावभाग पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचगंगा नदी येथील स्मशानभूमी परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. या छाप्यात समर्थ चौगुले याच्याकडून 30 मिली क्षमतेच्या एकूण 100 मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या कारवाईत इंजेक्शनसह एक दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला होता. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान त्यांनी नमूद केले की पोलिसांनी केलेली कारवाई आणि पुराव्यांमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यांचा आधार घेत त्यांनी आरोपीच्या जामिनाचे समर्थन केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य अटी व शर्तींवर आरोपीला जामीनवर मुक्त करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना ॲडव्होकेट जईद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासिन पेंढारी, अजीज नदाफ, साहिल शेख आणि परवेज मुजावर यांनी सहकार्य केले.